गुन्ह्याचं माहेरघर समजलं जाणारं पुणे हे शहर आज गुन्हेगारीचं थैमान घातलेलं शहर झालेलं आहे आणि कितीतरी घटना आता पुण्यामध्ये घडलेली आपल्याला दिसत आहेत। बाहेरचे लोक तिथे येतात आणि तिथे गुन्हेगारी खूप वाढलेली आहे। शिक्षणासाठी मुलं तिथे जातात, नोकरीसाठी तिथे जातात, कारण मल्टीनॅशनल कंपनीज आणि मोठी बाजारपेठ आणि सगळं तिथे असल्यामुळे लोक नोकरीच्या शोधार्थात तिथे जातात आणि तिथेच सेटल होतात। आता ते शहर जे आधी शिक्षणासाठी प्रचलित होतं, आता ते गुन्हेगारीसाठी ओळखल्या जाते असं म्हणायला हरकत नाही, कारण भरपूर केसेस आपण तिथल्या पाहिलेल्या आहेत। पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे हे आपल्याला दिसते आहे आणि अशीच एक घटना मी तुम्हाला सांगणार आहे आणि घटना आहे चंदननगर या ठिकाणची आणि तिथे संध्याकाळचे 8:30 वाजलेले असतात। सगळीकडे काळोख पसरलेलं असते आणि रस्त्यावरचा जो लाईटांचा प्रकाश असतो तो तेवढा असतो आणि त्या शांत भागामध्ये किंचाळण्याचा आवाज येतो आणि तिथे कोणीतरी संपलेलं आहे। ही घटना जेवढी वेदनादायक आहे तेवढीच आश्चर्यचकित करते की भरल्या वस्तीमध्ये असं कसं होऊ शकते। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची सत्य घटना जी आहे ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं शहर पुणे इथली आहे आणि इथे चंदननगर नावाचं एक छोटंसं ठिकाण आहे। ती वस्ती असते आणि तिथे लोक राहत असतात। संध्याकाळची वेळ असते। 26 एप्रिल 2026ची ही घटना आहे। मनुष्य त्या घरात जातो आणि तिथे वादावादी होते। तो मनुष्य असतो दिलीप राठोड आणि जिच्यासोबत वाद होतो तिचं नाव असते उजाला देवी। तर तो जो मनुष्य असतो आणि हे दोघंही विमाननगर या ठिकाणी एक मोठं मॉल असते, त्या मॉलमध्ये हे दोघंही काम करत असतात आणि या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध असतात। पण तिच्या घरच्या लोकांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलेलं असते आणि तिने त्याला नकार दिलेलं असते, त्यामुळे हा नकार तो पचवू शकत नाही आणि त्याने तिला भेटायला तो तिच्या घरी येतो आणि त्याला माहिती असते की तिचा भाऊ आणि बहिणी बाहेर गेलेले आहेत। तो लक्ष देऊनच असतो। त्याला जेव्हा कळते की उजाला देवीची बहिणी आणि भाऊ हे बाहेर गेलेले आहेत, तर तो त्या संधीचा फायदा घेतो आणि तिच्या घरी जातो। त्यावेळेस घरात एकटीच असते। या दोघांचं लग्नावरून भांडण होते, बराच वेळ यांचं भांडण चालते आणि त्याला असं वाटते की हिने आपल्याला नकारलेलं आहे आणि हा नकार तो पचवू शकत नाही। त्याला खूप राग येतो आणि त्याने ब्लेडने तिच्या शरीरावरती वार केलेले, तिच्या गळ्यावरती वार केलेले आणि ती तिथेच बेशुद्ध अवस्थेत असते आणि तो तिथून पळून जातो। ती एकटीच असते, ती बोलू पण शकत नाही। इतका हल्ला भीषण असतो की ती पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते, ती बोलू सुद्धा शकत नाही। पण ती हिम्मत दाखवणारी मुलगी असते, ती रडणारी नसते, ती लढणारी असते। तर तिने आपल्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि भावाला दाखवलं तिची कंडिशन कशी आहे। भाऊ आणि बहिणी लगेचच परत येतात घरी आणि घरी आल्यावर बहिणीला जेव्हा बघतात तिचं इतकं रक्त पडलेलं आहे, लगेचच भाऊ हॉस्पिटलला घेऊन जातो आणि हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार करण्यात येते, तिचं ट्रीटमेंट सुरू होऊन जाते। पोलिसांना कळवण्यात येते, पोलीससुद्धा तिथे येतात, तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात, तिला काय झालं हे विचारण्याचा प्रयत्न करतात, पण ती बोलण्याच्या स्थितीमध्ये नसते। ती बोलूच शकत नाही कारण तिच्या गळ्यावरती खूप वार झालेले असतात, त्यामुळे ती बोलण्याच्या स्थितीमध्ये नसते। पण तरीही ती म्हणते पोलिसांना की मला पेपर आणि पेन हवा, मी तुम्हाला सांगते की काय झालं। तिने दिलीप राठोड याचं नाव लिहिलेलं आणि पोलिसांनी त्याचा शोधाशोध केलेला आणि त्याला ताब्यात घेतलेलं। 10 दिवस ती मुलगी मृत्यूशी झुंज देत राहिली
पण शेवटी 8 मेला ती मरण पावलेली आणि पोलिसांनी गुन्ह्याची म्हणजे मर्डरची केस त्या मुलावरती लावलेली आहे. आणि ती मुलगी जिने नकार दिलेला, तिने मला नकार का दिलेला आहे, ह्या एवढ्याशा कारणासाठी एका मुलाने आपल्या प्रेयसीला मारून टाकलेलं आहे. हल्लीच्या मुलांना काय होत चाललेलं आहे माहिती नाही. नाही म्हणण्याची, पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आहे. त्यांना असं वाटते की ही माझी नाही तर ही कुणाची पण होऊ शकत नाही आणि म्हणूनच ते मारण्याच्या एवढ्या टोकाचा निर्णय घेतात आणि मारून टाकतात. शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे हादरलेलं आहे. भर वस्तीमध्ये जिथे सगळीकडे लोकच लोक राहतात, त्या वस्तीमध्ये जर मुलगी सुरक्षित नसेल तर मुली कुठे सुरक्षित आहेत? ना त्या फ्लॅटमध्ये सुरक्षित आहेत, ना त्या बंगलोमध्ये सुरक्षित आहेत, ना त्या रस्त्यावरती सुरक्षित आहे. तर मुली सुरक्षित कुठे आहेत हा प्रश्न पुणेकरांना पडलेला आहे. आणि त्या मुलाने असं का केलेलं आहे हे जेव्हा पोलिसांनी त्याला विचारलेलं आहे तेव्हा तो हेच म्हणालेला आहे की माझ्यामधला जो पुरुष अहंकार होता, मला हेच वाटलं की ती माझी नाही होऊ शकत, ती कुणाची पण होऊ शकत नाही आणि म्हणून मी तिला मारून टाकलेलं आहे. ह्याची सुद्धा गवाही त्यांनी दिलेली आहे. आणि आता तो कोठडीमध्ये आहे. पण अशा मुलांना केवळ पोलिसांचा धाक दाखवणं योग्य नाही. कारण पोलिसांचं काम करतील, त्याला शिक्षाही होईल. पण जी भीती असते ती भीती मुलांमध्ये राहिलेली नाही आहे. त्यांच्यामध्ये मानसिक आजार पण म्हणा, त्यांचं ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक आहे. त्यांची मानसिक अवस्थाही चांगली नाही हेच याच्यावरून दिसते. कारण ते स्वतःच्या भावनांवरती कंट्रोल करू शकत नाही. म्हणून अशा लोकांना मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. घरच्या लोकांनी आपल्या मुलींवरती चांगले संस्कार करायला पाहिजे. चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव त्यांना करून द्यायला पाहिजे आणि हे समजवायला पाहिजे की आपल्या जबाबदारीने आपण वागायला पाहिजे. आणि कितीही काही झालं, प्रेमामध्ये नकार झाला किंवा वाद, प्रॉपर्टी, खूप असे कारणं असतात की ज्याच्यातून गुन्हे घडतात. पण हे होऊ नये याच्यासाठी काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. जे काही होणार आहे ते कायद्याच्या माध्यमातून होणं